नमस्कार. उद्गार भारतच्या अखंड भारत या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरती थोडासा प्रकाश टाकण्याच्या हेतूने केला आहे. माझ्याकडे काही थोडीशी वेगळी माहिती आहे. काही माहिती अशी आहे की जी घटनेच्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे आणि मुळातून ही जी घटना घडली याच्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ करण्यापूर्वी गेल्या 1.5-2 दिवसामध्ये जे काय एकंदर सगळं रिपोर्टिंग झालं आहे, ते सगळं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की काही मुद्दे असे आहेत, की जे सुटून जातायत किंवा काही मुद्दे असे आहेत, की जे जाणीवपूर्वक सोडले जात आहेत. तर मग थोडंसं या सुटून गेलेल्या किंवा सोडलेल्या मुद्द्यांवरतीच आपण बोलूया, असं माझं मत आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ करायला घेतलाय. मला खात्री आहे, की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर आपण हल्ल्याच्या संदर्भातील थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, की 19 एप्रिलला नरेंद्र मोदींचा दौरा होणार होता जम्मू-काश्मीरमध्ये. तो ऐन वेळेला सुरक्षा यंत्रणांनी काही माहिती दिल्यामुळे स्थगित केला गेला किंवा टाळला गेला. तर हे जे काय पहलगाममध्ये घडलं, ते घडवण्यासाठी आलेली जी माणसं होती, ती माणसं ज्या मूळ योजनेसाठी आलेली होती, ती मूळ योजना म्हणजे नरेंद्र मोदींवर हल्ला करून त्यांना संपवणे ही होती. आता ती योजना समजा विफल गेली, तर मग काहीतरी तर टास्क दिलं गेलं पाहिजे म्हणून त्यांना दिलं गेलेलं हे दुसरं टास्क होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की प्लॅन ए, प्लॅन बी तसा हा प्लॅन बी होता. ओरिजिनल प्लॅन जो होता तो मोदी येणार नाही हे कळल्यानंतर त्यांच्या काफिल्यावर हल्ला करणे किंवा या पद्धतीच्या काही ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना त्यांना गुंडाळाव्या लागल्या आणि त्यामुळे मग घाईघाईने हा प्लॅन बी त्यांनी एक्झिक्यूट करायचं ठरवलं. पण या प्लॅन बीची सुद्धा बरीच आधीपासून तयारी झाली असू शकेल, असे काही म्हणजे घटनाक्रम आहेत, की ज्यांच्याकडे आपण लक्ष दिल्यावर आपल्याला हे समजू शकतं. जसं की फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकिस्तान एक काश्मीर सॉलिडॅरिटी डे म्हणून साजरा करत असतो, की आमची काश्मीरच्या प्रती असणारी जी कटिबद्धता आहे. काश्मीर हा एक तर स्वतंत्र राष्ट्र व्हावं किंवा हा पाकिस्तानचा हिस्सा व्हावा यासाठी आम्ही जो संघर्ष करतो आहे, त्यांच्या भाषेत जद्दोजहद करतायत. तर त्या दृष्टिकोनातून ते दरवर्षी हा दिवस साजरा करत असतात. यावर्षी या सोहळ्याला लष्कर-ए-तोयबा किंवा या सगळ्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांच्या जोडीला हमासचे काही मोठे अतिरेकी सुद्धा आले होते आणि त्यांना म्हणजे फार रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली गेली. हे अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी, काही पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि आय-एस-आयचे लोकं. या सगळ्यांनी मिळून पाक व्याप्त काश्मीरमध्ये एक मोठा समारंभ घेतला होता. आणि त्यावेळेला काश्मीरला मुक्त करण्याच्या त्यांनी आणाभाका घेतल्या होत्या. हमासचे अतिरेकी या लोकांना का सामील झाले? तर हमासच्या अतिरेक्यांना सामील व्हायचं एक कारण असं आहे, की उद्या जर गाझापट्टीमध्ये इस्रायलनी अधिक सखोल हल्ला सुरू केला, तर या लोकांना एखादं शेल्टर किंवा एखादं रेफ्यूज हाऊस पाहिजे आहे. मग हे रेफ्यूज हाऊस त्यांना पाकिस्तानच्या माध्यमातून मिळू शकतं. पाकिस्तान सुद्धा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यामध्ये हुशार असल्यामुळे त्यांनी व्याप्त काश्मीर या लोकांना आंदण देऊन टाकायचं ठरवलं असेल, की तुम्ही व्याप्त काश्मीरमध्ये राहा, काय घालायचा तो गोंधळ घाला, आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही आणि भारताचं सैन्य आपापसात बघून घ्या. सो ही एक शक्यता याच्यामध्ये आहे, की हमासचे जीव वाचून पळू शकणारे अतिरेकी भविष्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये तुम्हाला लपलेले किंवा ऑपरेशन्स करताना दिसू शकतात. आता हमासची एक स्वतःची कार्यशैली आहे आणि पहलगाम इथला जो हल्ला होता, हा हमासच्या कार्यशैलीशी बऱ्यापैकी सुसंगत किंवा मिळता-जुळता असणारा हल्ला होता. थोडक्यात या हल्ल्यासाठी हमासनी मार्गदर्शन केलं असेल, अशी शक्यता मान्य करायला काही हरकत नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना जे असं वाटतंय ना, की यांनीच हल्ला घडवून आणला वगैरे या पद्धतीच्या ज्या थापा मारल्या जातात, तसं नाहीये. हा ॲक्चुअली प्रॉपर आंतरराष्ट्रीय कट आहे आणि त्या कटातहत या लोकांनी या गोष्टी केल्या. हा घटनाक्रम जो घडला हा पूर्वनियोजित असेल किंवा या संदर्भामध्ये स्थानिकांना काही ना काही कल्पना असेल, हे उघड सत्य आहे आणि घटनेनंतर जे 1500 लोकं तातडीने उचलले गेलेले आहेत.
ते या स्थानिक सहभागाकडेच निर्देश करतात. काही प्रत्यक्षदर्शी किंवा काही स्थानिक लोकांच्याकडनं मिळालेली माहिती जर आपण समजून घ्यायची म्हणलं, तर तुमच्यापैकी जे लोकं माथेरानला गेलेले आहेत, त्यांना कल्पना आहे की तुम्ही नेरळ स्टेशनला उतरता. तिथून एखाद्या टॅक्सीमध्ये बसून तुम्ही माथेरानमध्ये एंट्री पॉइंटपर्यंत जाता आणि तिथून मग तुम्ही पुढे चालत जाऊन संपूर्ण माथेरान बघता. पहलगाममधली परिस्थिती थोडीशी तशीच आहे, की तुम्ही टॅक्सीनी एका विशिष्ट पॉइंटपर्यंत येऊ शकता. तिथून पुढे तुम्हाला पायी फिरायचं असतं. आता हा जो पायी फिरायचा एरिया आहे, इथं कुठलंही वाहन जाऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्जन भाग आहे. पलीकडे खूप मोठं जंगल आहे आणि जिथे कुणी पळून जाऊ शकतं किंवा जिथून कुणी येऊन हल्ला करू शकतं, या दृष्टीने पहलगाममधली ही जागा आदर्श आहे. थोडक्यात या जागेची प्रॉपर रेकी केली गेली होती. त्यानंतरच ही जागा निवडली गेली होती. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जे आय-बीचे किंवा सैन्य दलाचे जे अधिकारी आपल्या कुटुंबियांसह सहलीसाठी इथे आले होते, ते एकतर त्यांच्या सर्व्हिस स्पॉटपासून निघून पहलगामला पोहोचेपर्यंत किंवा इथं त्यांनी हॉटेल बुक करताना कदाचित स्वतःची खरी ओळख दाखवल्यामुळे, पण यांचं अस्तित्व तिथल्या लोकांना कळलं होतं आणि त्यामुळे त्यांना मारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा घाईघाईमध्ये ही योजना आखली जाऊ शकते. पण याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की स्थानिकांचा आणि पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांचा नित्य संवाद किंवा नित्य संपर्क असल्याशिवाय अशा पद्धतीची योजना आखली जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केलेला आहे, 35 कलम रद्द केलेला आहे. तिथं आपण लोकशाही स्थापन केलेली आहे आणि तिथल्या नागरिकांना आपण प्रचंड पर्यटनाचा व्यवसाय मिळवून देतो आहोत. त्यामुळे आता त्यांच्या मनात भारताबद्दल प्रेम जागृत झालंय आणि ते भारताशी एकनिष्ठ आहेत. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे, हे या घटनेने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हे सत्य प्रत्येक भारतीयाने आपल्या मेंदूत नोंदवून घ्यायचंय किंवा कोरून घ्यायचंय, की जे 1989-90 पासून जम्मू-काश्मीरला जाऊन येणारा प्रत्येक पर्यटक सांगायचा, की हे समस्त नागरिक हे प्रो पाकिस्तानी आहेत आणि केवळ तिथं लष्कर आहे म्हणून ती भूमी आपल्या ताब्यामध्ये आहे. तर काश्मीरच्या संदर्भातलं हे जे वास्तव आहे, हे आजसुद्धा बदललेलं नाही. त्यामुळे भविष्यामध्ये जर काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय टिकवायचा असेल किंवा जगू द्यायचा असेल किंवा वाढू द्यायचा असेल, तर आधी ज्याप्रमाणे चौका-चौकात, गल्ली-गल्लीत पोलीस असायचे किंवा पोलिसांपेक्षाही आपण लष्कर म्हणूया, लष्कराचे जवान असायचे. आताही त्याच पद्धतीने जर आपण लष्कराला तिथं नेमू शकलो, तर आपल्याला काश्मीरला जाऊन जिवंत परत येणं नक्कीच शक्य आहे. म्हणजे जरी तिथं ओमर अब्दुल्लांचं सरकार असलं, स्थानिक राज्य सरकार स्थापन झालेलं असलं, तिथले पोलीस दलं सक्षम असले असं आपण समजत असलो, तरी या सगळ्या शक्यतांना थोडंसं बाजूला ठेवून सैन्य दलं किंवा निमलष्करी दलांची तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेमणूक ठेवली, तर अशा पद्धतीच्या दहशतवादी घटना घडणार नाहीत. सो केंद्र सरकारने सुद्धा या मुद्द्याचा विचार करावा. आता ज्या ठिकाणी टेकडीच्या टॉपवरती साधारणतः 2000 ते 5000 लोकं पर्यटक म्हणून येत आहेत, तिथं नॅचरली छोटे-मोठे खाण्यापिण्याचे स्टॉल्स, घोडे चालवणारे वगैरे अशी सगळीच मंडळी असतात. मग एवढे सगळे जर लोकं आहेत, 2-5 हजार तिथं नागरिक येणार आहेत, तर तिथं एखादी पोलीस चौकी स्थापन करून तिथं पोलीस का नव्हते? हा खरोखरीच एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे किंवा हे स्थानिक यंत्रणांचं अपयश आहे किंवा तातडीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन वाढेल याचा अंदाज नसल्यामुळेही तिथे पोलिसांचा एखादा चेकपोस्ट निर्माण केला गेला नाही, ही सुद्धा शक्यता असू शकते. राज्य सरकारला याबाबतीत आपण बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो, परंतु तरीसुद्धा हे घडलं नाही, हे आपल्याला सुरक्षा यंत्रणांचं अपयश समजायला पाहिजे. म्हणजे अगदी सैन्याच्या अधिकाऱ्यांकडनं सुद्धा अशा पद्धतीने चेकपोस्टबद्दल का तिथे विचार केला गेला नाही, हा खरोखरीच संशोधनाचा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते अतिरेकी आले आणि त्यांनी लोकांना धर्म विचारून गोळीबार सुरू केला वगैरे, हा सगळा भाग एक क्षणभरासाठी तुम्ही बाजूला ठेवा. पण सांगणारे सगळेजण काय सांगतायत, की त्यांनी बेछूट गोळीबार केला. जर एखाद्याच्या हातामध्ये बेछूट गोळीबार करण्यासारखी गन आहे, M14 सारखी रायफल असेल किंवा AK-47 असेल आणि तो बेछूट गोळीबार करतो आहे, तर त्या गोळीबारातली एकही गोळी तिथले जे
स्थानिक चहाचे दुकान चालवणारे, भेळचे दुकान चालवणारे, घोड्यांना फिरवणारे, अशी सगळी जी कोणती स्थानिक मंडळी होती, त्यांच्यापैकी एकालाही गोळी लागली नाही. हे थोडंसं तुम्हाला आश्चर्याचं नाही वाटत का? हा पहिला मुद्दा. ह्याच्यावर अगदी गांभीर्याने विचार करा. म्हणजे ज्यांना असं वाटतंय ना, की म्हणजे ज्यांना खूप प्रेमाचे सध्या उमाळे वगैरे येत आहेत, त्यांनी या मुद्द्याचा जरूर विचार करा. दुसरा एक मुद्दा मला असाच सांगायचा आहे, की जो प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला आहे, पण जो कुठे फारसा नोंदवला गेला नाहीये, की आपण परत एकदा माथेरान आणि नेरळ याच दृष्टिकोनातून बघू. समजा नेरळच्या तिथून टॅक्सीमध्ये बसून काही लोकं माथेरानच्या एंट्री पॉइंटपर्यंत गेलेले आहेत. आणि एंट्री पॉइंटला ते बसलेले आहेत आणि माथेरानमध्ये गोळीबार सुरू झाल्याचा आवाज त्या एंट्री पॉइंटला बसलेल्या टॅक्सीवाल्यांना आला. तर आता गेली 30 वर्ष रोजच दहशतवादी हल्ले बघत असल्यामुळे फटाक्यांचा आवाज कोणता आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज कोणता हे कळण्याइतपत त्यांची बुद्धी विकसित झालेली आहे. आणि अशा सगळ्या टॅक्सीवाल्यांनी त्या एंट्री पॉइंटपासून पळ काढला आणि खाली लेव्हल्ड सरफेसला येऊन थांबणं पसंत केलं. सगळ्या टॅक्सीवाल्यांनी बरं का. झाडून सगळ्या टॅक्सीवाल्यांनी. आता याच्यामध्ये सामान्य माणूस असा पण विचार करू शकतो, की अरे नाही त्यांनाही त्यांच्या प्राणाची भीती वाटली असेल म्हणून ते जीव वाचवायला म्हणून खाली पळून आले असतील. पण याचा एक दुसरा अर्थ असाही होतो, की जर समजा या हल्ल्यामध्ये काही लोकं मेले आणि काही लोकं जखमी झाले, तर जखमींना लगेच दवाखान्यात जाण्यासाठी नेण्याचं एकमेव माध्यम म्हणजे टॅक्सी असताना, तिथे जर एकही टॅक्सीवाला थांबला नाही किंवा तिथले जे वाचलेले नागरिक आहेत, जे जीव बचावून आपल्या टॅक्सीमध्ये बसून कदाचित पळून गेले असते, तर त्यांना तसं पळून जाता येऊ नाही. म्हणून सुद्धा तर ते टॅक्सीवाले तिथून खाली निघून गेले नसतील. या मुद्द्याचा सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्यासारखी ही दुसरी एक त्याच्यामधली गोष्ट आहे. त्यामुळे हा जो हल्ला आहे, या हल्ल्यामध्ये स्थानिक सपोर्ट होता, 100% होता. आणि हा स्थानिक सपोर्ट तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे संपवत नाहीत, तोपर्यंत काश्मीर शांत होणार नाही. आपण 370 या विषयावरती एक चित्रपट बनवलेला बघितला. त्या चित्रपटामधल्या अभिनेत्रीचा एक डायलॉग होता, की दहशतवाद हा व्यवसाय आहे, हा धंदा आहे. तर गेली कित्येक दशकं दहशतवाद या धंद्याच्या बळावरती काश्मीरमधल्या अनेक परिवारांनी प्रचंड दौलत जादा केलेली आहे. कलम 370 आणि कलम 35 मुळे जर त्यांची दुकानं कायमची बंद पडणार असतील, तर ते लोकं सुद्धा काही गोष्टींच्या संदर्भामध्ये डोळ्यावर काटाळे ओढून नक्कीच बसू शकतात ना. या मुद्द्याचा सुद्धा केंद्र सरकारने अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यटन. पर्यटनाच्या संदर्भात एकच सांगतो, की जर समजा काश्मीरमध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला न होता 5 वर्ष पर्यटनाचा व्यवसाय आज जितक्या जोरात चालू आहे, तितका जोरात चालला, तर तिथला प्रत्येक शिकारावाला, प्रत्येक घोडेवाला अक्षरशः बंगला बनवून राहू शकतो. इतकं प्रचंड उत्पन्न त्यांना भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे हा संघर्ष कुठेतरी काश्मीरमधल्याच 90% सामान्य पर्यटनावर अवलंबून असणारे नागरिक आणि 10% आहेरे वर्गातले नागरिक ज्यांना दहशतवाद चालू ठेवून आपली घरं भरता येत होती, यांच्यामधला सुद्धा या संघर्षाचं याला अँगल कुठेतरी आहे. पण जे 90% सामान्य नागरिक आहेत, जे पर्यटनाच्या बेसवरती जगतात, ते सुद्धा धुतले तांदूळ नाहीत, हे सुद्धा तुम्हाला या घटनाक्रमातून लक्षात येईल. कारण टॅक्सी चालवणारा, भेळेची गाडी चालवणारा, फळं विकणारा, हॉटेलमध्ये नोकरी करणारा, हे सगळे लोकं त्या 90% आहेत, सामान्य आहेत आणि तरीसुद्धा आपलं पोट ज्या पर्यटकांवर भरलं जात आहे, त्या पर्यटकांच्या जीविताचे 100% संरक्षण करणं ही आपली कर्तव्य आहे, असं त्यांना वाटत नाही. धर्म का पर्यटक किंवा धर्म का पोट, धर्म का भाकरी हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा ते चुकीच्या दिशेने जातात. त्यामुळे काश्मीर हे आपल्या ताब्यात असावं, काश्मीरवर आपलं पूर्ण नियंत्रण असावं
आणि काश्मीरमध्ये दहशतवाद नसावा. काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांनी जाऊन तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. त्या बदल्यामध्ये काश्मीरमधल्या नागरिकांना प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळावा, त्यांना त्यांचं पोट भरता यावं. या सगळ्या आदर्शवादी गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने अजून काही वर्ष तरी काश्मीरमध्ये तैनात केलेलं सैन्य कमी करू नाही. काश्मीरमध्ये सेवानिवृत्त लष्करातील अधिकारी, सैनिक यांना अतिरिक्त मानधन देऊन तिथं राहण्याची, शस्त्रसज्ज किंवा शस्त्र बाळगण्याची परवानगी देणारे कायदे, नियम करून काही काळ तरी काश्मीरवर अजूनही बंदुकीचं नियंत्रण असणं आवश्यक आहे. हे या घटनेतून आपल्या लक्षात आलेलं आहे. जाता-जाता एक सांगतो, त्या दहशतवाद्यांकडे जी शस्त्र सापडली त्याच्यात M14 होती आणि M14 ही अमेरिकन सैन्याची ऑफिशियल बंदूक आहे. ही या दहशतवाद्यांकडे कशी पोहोचली, हा सुद्धा विचार आणि अभ्यास करण्याचा विषय आहे. धन्यवाद.